आपला भाऊ झालेला आहे तर काकाला कसं वाटलं, दीदीला कसं वाटलं? प्रोडक्ट रिव्ह्यू करा. प्रोडक्ट भारी वाटलं एकदम. कशाला? भाऊ झाला म्हणून. तुला भारी म्हणजे भाऊ झाला म्हणून तुला भारी वाटलं, काकाला कसं वाटलं पण? अरे ना तुला कसं वाटलं? तुला भाऊ छोटा भाऊ झाला तर अजून एक छान म्हणजे काय दुसरं काय असं ना का तरी म्हणजे सूर्यवंशी परिवारामध्ये छोटा भाऊ तुला बरं वाटलं? भावासाठी काय फिलिंग आहे तुझे? दादा एक मिनिट थांबा. भावासाठी काय फिलिंग आहे तुझे? काय खेळणार म्हणजे त्याला काय शिकवणार? क्रिकेट शिकवणार? क्रिकेट शिकवणार? हां तुला कसं वाटलं? तुझ्या मामाला मुलगा झाला, मामीला मुलगा झाला, तुला एक खेळायला छोटासा भाऊ आला, कसं वाटलं तुला? चांगला. त्याला कसं ठेवणार तुम्ही? कसं वागणूक कसं देणार त्याला? कशी? पप्पानी ओरडला पाहिजे की नाही ओरडला पाहिजे? अशी देणार कशी देणार? पक्का? आता याच्या पुढे पप्पा नाराज करणार नाहीस? पक्का? बघा यूट्यूबवर जाणार व्हिडिओ तुला कधीही भेटणार भविष्यामध्ये. थांबा माझ्या दिदीला थांबा एक मिनटं. माझ्या दिदी थांबा थांबा. दीदी तुला छोटा भाऊ आला, तुला कसं वाटलं? छान म्हणजे कसं म्हणजे एकदम कसं वाटलं म्हणजे एकदम? व्हेरी गुड जॉब, थँक्यू. आमचे भाऊ दिल्लीला गेले होते तुमच्यासाठी, स्पेशल गिफ्ट आलं तुमच्यासाठी. ओके अच्छा असंच प्रेम राहा का? आणि तुमचं धन्यवाद. बस दादा जेव्हा एकदम भारी झालं. आता जेवण वगैरे करूत आपण. मग जेवण करून तुम्ही किती वाजता निघणार? मला सांगा, बोला ना. तुमचा दाजी म्हणून मी समर्थ आहो की नाही? नाही नाही आहे दाजी, त्याबद्दल मी टीव्हीवर सुद्धा हे करणार नाही. दाजी आहोत तुमचा आहे दाजी आहो की नाही हे प्रश्न विचारू नका. आम्ही तुम्हाला प्रयत्न केलं. माझा दाजी मोठे आहेत, इकडे बसतात तिकडे आणि किती प्रयत्न केले. मी दाजी तुम्हाला एकच म्हणतोय, दोघाला पण आत्तापर्यंत 2009ला माझं लग्न 9ला झाले. मला जे मान देत आल्या तुम्ही आत्तापर्यंत, तुम्हाला माझ्या लेकरला फोन करणार, बायकोला फोन करणार. तुम्हाला अंगठी करायची जी राहिलेली आहे ना ते मीच करतो. आता ते दाजी आता प्रवेश करणार आहे. हे अगदी बरोबर आहे. मुद्दा काय? ते मांडल्या तर मी काय वाद? आज करण उद्या करण वराव करण, ठीक आहे भाऊजी. सोन्याची मदत नाही, माझ्या सोबतच्या माणसाची कुटुंब. ओके बघा तुमच्या मनात आलं ते. कोणाला काय बोलायचं आहे? दीदी तुला कसं वाटलं? म्हणजे सगळं एकत्रित आलो आज तुझ्या भावामुळं. हां तुझ्या भावामुळं सगळं एकत्रित आलं ना. मला बी 2दा यायला भेटलं, मला खूप आनंद झालेला आहे. ओके टाळ्या वाजा भावासाठी, छोट्या दादासाठी. भाऊ स्वतःसाठी टाळ्या वाजा, स्वतःसाठी. एवढ्या विषयामध्ये एक विषय राहिला होता रणजित दादाचा. ते रणजित दादा आता आपले विचार मांडत आहेत. बोला साहेब. हे बी पोरगं माझं आहे आणि हे पोरगी माझीच आहे. बरोबर आहे का दीदी? बरोबर आहे, बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. मग तुम्ही कसं राहणार आता? चांगलं. पक्का? पक्का. व्हेरी गुड डिसिजन. ओके व्हेरी गुड. ठीक आहे चला. जय भीम. मीटिंगमध्ये तुमचं काहीतरी राहिलं होतं, बोला तुम्हाला कसं वाटलं? काय छान म्हणजे छान म्हणजे कसं छान वाटलं? कशामुळे छान वाटलं? तुम्ही सोबत एकत्र आलात म्हणून छान वाटलंय का या दोघाला भेटूनच छान वाटलंय? सगळं म्हणजे काय? आणि या लोकाला भेटून आणि आपली इकडे मानसी पण थांबलेली आहे. ब्रेकिंग न्यूज. मानसी खूप अभ्यास करणार आहे आणि 10वीला चांगले मार्क घेणार आहे. फोटो चालूच आहे, टेन्शन घेऊ नका. या ठिकाणी सर्वजण आपला आपला परिचय देत आहेत आणि आता आपली मानसी आहे, तिला पण काहीतरी परिवारासाठी व मार्क देणार आहे आकाश.
एक मिनिट. सर्वांना क्रांतिकारक जय भीम. हे मानवचे आणि मानसीचे मामा आहेत. ठीक आहे. यांचा विषय आहे की मानव आणि मानसीमध्ये खूप जिवलग मैत्रीण आहे, भाऊ बहिणाचं प्रेम आहे. आणि यांच्या आईवडिलांनी दोघांचं नाव एकावरच ठेवलेलं आहे, एम टू एम. तुला कसं वाटते मानव? चांगलं वाटतंय. काय चांगलं वाटतं? आम्ही दोघं भाऊ बहिणी म्हणून. अच्छा. अजून म्हणजे तुझ्या आईवडिलाचं काहीतरी अपेक्षा असतील ना तुझ्याकडून? काय अपेक्षा आहेत? माझी कंप्लेंट देऊ नये, मस्ती करू नये, बरोबर. अजून चांगले मार्क्स काढायला. मी तुला परत एक वेळा सांगतो, एखादा मार्क कमी भेटला तर चालेल, पण स्वतःची काळजी घे. अभ्यास करता करता दवाखान्यात नाही जायचं आपल्याला, कळलं? म्हणून एखादा माझ्यातर्फे पर्सनली मी सांगतो, एखादा मार्क कमी पडला ना तरी चालेल, पण काम करता करता दवाखान्यात नाही जायचं आपण. ठीक आहे? हां. ठीक आहे, ठीक आहे. बघ, ओके. सॉरी बोल म्हणून मी याच्या पुढे थांबा. एक मिनिट. तू थांबा. तू बोल की मी माझ्या बहिणीला सोडून प्रत्येक दुसऱ्या मुलीला चांगलं बोलतो ना, तर मी माझ्या बहिणीची इज्जत करणार की नाही करणार? पक्का? बोल तिच्या समोर, बोल. चल बोल तिला, तिच्या क्षमा माग. बोल तिला, माणसी जवळ आहे. काय बोलणार तुझ्या बहिणीला तू आजपासून? मी बोलते म्हणून बोलणार की मामा बोलते म्हणून बोलणार? तर तू अरे आम्हाला सगळ्याला सोडणार. तुला काय वाटतं ते सांग. दीदी बोलशील? पक्का? बघ तुझे मोठे मामा पण थांबले तिथं, रणजित मामा. त्यांच्यासमोर खोटं अजिबात जमत नाही, अन्यथा तुला ते डवळ मला मानो तू लांब थांब बोलणार नेक्स्ट टाइम. खरं बोलतो मी. ठीक आहे? पक्का दीदी बोलशील ना? थँक्यू. या ठिकाणी सर्वजण एकत्रित जमलेले आहेत. दादा थोडं पुढे गेलेले आहेत. बोलता बोलता विषय निघाला असा की मानसी पण बोलली की मी पण माझ्या परिवारासाठी काहीतरी बोलणार आहे. काय बोलणार आहेस? तुझी काय इच्छा आहे? कितवीला आहेस स्वतः? 10वीला. अच्छा. मार्क किती पडतील याची काय खात्री आहे? ओके. हां. खूप मेहनत करू. अच्छा. थोडं पाडू. ठीक आहे. ओके. माझं तर एकच म्हणणं आहे, अभ्यासावर लक्ष नको देऊ, स्वतःची काळजी घे. ठीक आहे? स्वतःची काळजी घेतली म्हणजे आईवडिलांना मानसिक त्रास राहणार नाही. म्हणजे तुझी तब्येत चांगली असली तर तुझा अभ्यास आपोआप चांगला होईल. तुझी अभ्यास करता करता तर तुझी तब्येत डवळली तर आईवडिलांना मानसिक त्रास होईल. ओके. एखादा मार्क कमी भेटत चालेल, पण तब्येत सांभाळ. चालेल. ओके. हां, तुम्ही बोला. बोला आता काय बोलायचं तू? माणसे आणि मानवामध्ये खूप प्रेम आहे. अच्छा. ते एकमेकांवर फार प्रेम करतात. हां. ते एकमेकांशिवाय राहू शकत नाही एक सेकंद सुद्धा. आणि त्यांचं प्रेम असंच राहावं हां. अशी मी प्रार्थना करतो. ठीक आहे. या ठिकाणी या ठिकाणी एक मिनिट मानव तुझ्या बघ तुला एक बाय थांबा. मानव तर मानसिकतेबद्दल काय म्हणणं आहे? ठीक आहे. एक मिनिट तुम्ही सोबत थांबा ना सर. ताई सोबत थांबा ना सर. अरे दादा तिकडे गेलेत म्हणून आपण थांबलो तिथं. हां थांबा. नाही. एक मिनिट. रंजना तुम्हाला काय विशेष बोलायचं होतं वाटतं आज? हां. अच्छा. अच्छा. सिलेक्ट झालं? ओके. कॉंग्रॅच्युलेशन. माझ्यातर्फे पण कॉंग्रॅच्युलेशन. आयुष्यमान शिवाजीराव साहेब त्यांचं या ठिकाणी एक सर्वसामान्य घरातून बरोबर. हे व्यक्तिमत्व या ठिकाणी उदयास आलेलं आहे. आज त्यांची एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून या ठिकाणी BSNLच्या माध्यमातून त्यांची पदोन्नती झाली आहे. त्याबद्दल समस्त राऊंडकुळा नगरीच्या वतीनं आणि तमाम आमच्या बंधुवर्याच्या वतीनं मी त्यांना या ठिकाणी पुढील भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. सप्रेम सहस्नेह जय भीम. ते स्वतःसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा. थँक्यू. असंच खुश राहा. अमूल्य वोट बनसोडे साहेबासाठी. रणजितदादाची गाडी. रणजितदादा इकडे. या ठिकाणी क्रांतिकारक सर्वांना जय भीम. आपली जी दीदी आहे, दीदीला आपला एक छोटासा भाऊ आलेला आहे. दीदी तुला कसं वाटलेलं आहे? सूर्यवंशी परिवारामध्ये तू मोठी आहेस भावा बहिणीमध्ये. आता तुला एकदम सगळ्यात लहान भाऊ आलेला आहे, तर तुला कसं वाटलं? एकदम भारी वाटलं. पक्का आईवडिलाची काळजी घेशील? हो. कंप्लेंट येणार नाही?
पक्का? हा व्हिडिओ वकील साहेबाला जाणार आहे. हा व्हिडिओ वकील साहेबाला जाणार आहे. ठीक आहे. ओके, थँक्यू. या ठिकाणी सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारक जय भीम. आपल्या इथे जय भीम. दादा आणि ताई, तुमचे आहे ना ताई दादा खूप आठवण काढतात की माझी बहीण खूप मस्त जेवण बनवते. आम्ही जेव्हा गावावरून निघालो ना मुंबईपर्यंत तुमची चर्चा चालू होती. वाटलं तुमच्या बहिणीला विचारा, मी बोलतो मग वहिनी बोलते का नाही की माझी बहीण काय करते चांगलं. काय बनवलं होतं स्पेशल डिश? वजडी. ओके, थँक्यू. असं एकमेकावर प्रेम राहू द्या. आणि दादाचं काय म्हणणं आपण ऐकूया. माझं काय म्हणणं येणं गेला नाही गेला. अच्छा, ठीक आहे दादा, येईल येते. ही माझ्या गावातली हिवाळी ज्वारी आहे. इट्स अ विंटर क्रॉप, जवार क्रॉप. बिसाइड्स यू कॅन सी द लेक. आणि या वर्षाच्या शेतीमध्ये अरहरची डाळ पूर्ण 3.5 मी माझ्या शेतामध्ये आहे, रावणकोळा, तालुका जळकोट, जिल्हा लातूर. इथे शेतामध्ये तूर लावलेली आहे. तुरीच्या शेंगा लागलेल्या आहेत. विंटर सीझनमध्ये तूर जवळपास येते आणि वेळ अमावस्येच्या जवळ ही तूर काढली जाते. सध्या तुरीच्या शेंगा ज्या आहेत त्या कोवळ्या आहेत. यू कॅन सी दॅट. यू कॅन सी हाऊ मच क्रॉप इज देअर. इतक्या जास्त शेंगा लागल्या. त्याला पाणी दिलेलं आहे, कारण ह्या पावसाळी पाण्यावर राहिलेलं नाही. त्याला इरिगेशन करून पाणी दिलेलं आहे. फार चांगला तोर आलेला आहे. आणि तेच बाजूला काढ. मला वाटतं यावर्षी बऱ्यापैकी पिकण्याची शक्यता आहे. डाळ पण चांगली होते. हे असं पूर्ण हे वावर आहे. आणि तूर वाकली म्हणजे याचा अर्थ की त्याला बहार खूप चांगला आहे. एकदम मस्तच बहार आला आहे. शेंगा आणि तूर वाकलेली आहे आणि ही आणखी वाकेल पुन्हा शेंगा भरल्यानंतर. ही अशी पूर्ण ही शेती आहे. हे आपट्याचं झाड आहे. आपटं आपण जे सोन्या देतो दसऱ्याला, ज्या झाडाची पानं देतो ते त्या आपट्याचं झाड आहे ते. आणि ही अशी लाईन आलेली आहे आपल्या शेतामध्ये. ही 1989ला माझ्या पिताजीने लाईन आणली शेतामध्ये शेतीला रती करण्यासाठी, पिकवण्यासाठी. हे आमचं गाव आहे, आमचे भावंड आहेत. आणि थँक्यू. आणि हे तिकडे तलाव आणि ही खालची ज्वारी आणि सोयाबीन. सर्वप्रथम तुम्हाला जय भीम. आज महाराष्ट्रामध्ये खूप काही जागी इलेक्शन आहे. तुम्ही राहणारे कुठे आहात? तुमचं गाव कोणतं प्रॉपर? हे मग राहायला तुमचं प्रॉपर गाव रावणकोळा. राहता कुठं? मुंबई, पुणे? मुंबईला. मग तुम्ही इथं आज कसं काय आलात? मतदान. तुम्ही साहेब? तुम्ही? मग तुमचा लाडका उमेदवार कोण आहे? आमचे लाडके उमेदवार सगळे आमच्या उमेदवाराला मतदान केलं. नाही पण तुम्ही आज इथं आजच्या तारखेला तुम्ही इथं वोटिंग दिवशी बुद्धविहारामध्ये आलात. हे बुद्धविहार कोणाच्या हस्ते झालं आहे? कोणाच्या राज्यात झालं आहे? कोणत्या सरकारने केलं आहे या कोणत्या आमदारांनी केलं आहे? अच्छा. मग त्यांना महाराष्ट्रामधून म्हणजे तुमच्या लातूर जिल्ह्यातून जे तालुका आहे जळकोट, उदगीर, त्यांना चांगला प्रतिसाद आहे का? कणसोडे साहेबाला विजय होतील असं वाटतं. होईल ना? रिस्पॉन्स आहे? ओके. जय भीम साहेब.
हे साहेब एकदम शूट होतात, एक नंबर शूट होतात. आज मी या ठिकाणी उदगीर येथे आलेलो आहे आणि विश्वशांती बुद्धिविहार या ठिकाणी माझे चिरंजीव आहेत, मित्र भाऊ, त्याला मोठा भाऊ म्हणतो रणजित सूर्यवंशी, यांच्यासाठी मी आलेलो आहे. मी बहुजन समाज पार्टीचा कट्टर कार्यकर्ता आहे आणि मी शपथविधी घेतलेली आहे. जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत मी हत्तीलाच मतदान करेन. पण काही कारणास्तव मी उदगीरला आलो होतो गेल्या महिन्यामध्ये 30 तारखेला, तर मी 3 तारखेला बुधवारामध्ये आलो. त्यानंतर माझे मित्र रणजित भाऊ बोलले की आपल्याला उदगीरला जायचं आणि वोटिंगविषयी जायचं आहे. तुम्ही BSPचे कार्यकर्ता आहात, तुम्ही BSPचं वोट सोडणार का बुधवारसाठी? मी बोललो त्या व्यक्तीने एवढं मोठं बुद्धिवार बांधलेलं आहे, बहुजन समाज पार्टी कुठं पळून जाणार नाही. मी बहुजन समाज पार्टीला व हत्तीपुरा एक माफी मागेन. पण हे जो नागपूरसारखं गुलबर्गासारखं जो बुद्धिविहार बांधलेला आहे ना या ठिकाणी, खूप शांतीचं प्रत्येक हे बुद्धिविहार आहे. आणि आमदार इथले बनसोडे संजय भाऊ बनसोडे आहेत, त्यांच्यासाठी मी यावेळेस बहुजन समाज पार्टीचं एक वोटिंग मी माझ्या कमी केलेलं आहे. त्याबद्दल मी बहुजन समाज पार्टीला माफी मागतो आणि बनसोडे साहेबाचा विजय असो असं विनंती करतो. जय हिंद. धन्यवाद, थँक्यू. हात जोडा बस. या ठिकाणी आम्ही उदगीर येथे आलेलो आहेत, विश्व शांती बुद्धिविहार येथे आलेलो आहे. आणि आज तारीख आहे 20/11/2024. या ठिकाणी या तिथले स्थानिक आमदार संजय दादा बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली इथं बुद्धिविहार बांधलेला आहे. तरी भारत देशातले राष्ट्रपती सुद्धा इथे येऊन गेलेले उद्घाटनासाठी. बनसोडे साहेबांचं स्वागत सप्रेम देवेन. खाली